नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवत असा एक पदार्थ की जो तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता, मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि अतिशय पौष्टिक आहे। ते म्हणजे ज्वारीचे पॅनकेक। अति कमी साहित्यामध्ये आणि सुंदर असा पदार्थ झटकेपट तयार करणार आहोत। तर चला बघूया आपण कसा करायचा। पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची केळी। तर केळी मी जवळजवळ 1.5 केळं घेणार आहे। अशा प्रकारे मी घेते कापून 1 ते 1.5 केळं ह्याच्यामध्ये आपण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं पीठ जिरायला आपलं तेवढं आपण टाकू शकतो। असे तर आपण गव्हाचे पॅनकेक सुद्धा बनवू शकतो, पण मी आज बनवते ज्वारीचे पॅनकेक। काप करून घेतलेले आहेत। आता याला घ्यायचे आपल्याला स्मॅश करून। तर सर्वात प्रथम करूया स्मॅश। हे स्मॅश झालेलं आहे झटकेपट आणि एवढं 1 ते 1.5 केळ्यांचं आपलं गर तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दूध, पण केळ्याचा जो गोडवा असतो तो सफिशियंट नाहीये, म्हणून ह्याच्यामध्ये मी गुळाचा वापर करते। गुळ आणि दूध मिक्स केलं आणि ते केळ्याच्या मिश्रणामध्ये आपण टाकलेले। ते टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये जेवढं पीठ जिरेल तेवढं टाकू शकता। मी 3 चमचे पीठ टाकलेले। जर गरज लागली तर आपण दूधही याच्यामध्ये ऍड करू शकतो। पाण्याचा वापर याच्यामध्ये मात्र करायचा नाहीये। आता हे जाडसर झालेलं आहे, मला हवंय पातळ, पण या एवढ्या पिठाचं आपण भजी म्हणजे उंबर वगैरे सुद्धा ज्वारीचे आपण काढू शकतो। तर ह्याच्यामध्ये दूध ऍड नाही करायचे, पण मला बनवायचे पॅनकेक, सो मला थोडंसं पातळ असं आपल्याला बॅटर हवंय, पातळ हवंय थोडंसं। तर त्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं दूध आणि एक मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं मी त्याच्यामध्ये दूध ऍड करून एक परफेक्ट असं मिश्रण तयार करते। सो मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। याच्यामध्ये टाकते आपण वेलची पावडर, छान असं स्वाद येतो आणि घ्यायचे आपल्याला मिक्स करून। सो बॅटर झालेलं आहे आपलं रेडी। आणि आता आपल्याला बनवायचे पॅनकेक। मी केलेलं आहे साजूक तुपाचा वापर। याच्यामध्ये पॅनकेक असं आपण टाकून घ्यायचे छोट्या छोट्या आकाराचे, जसे आपल्याला हवेत तसे। व्यवस्थित तापलेला आहे, गॅसचा फ्लेम अगदी बारीक आहे। मध्ये एक पॅनकेक टाकते, थोडीशी घाई आहे, डब्याला द्यायचे तर मग आपण आजूबाजूला सुद्धा फटाफट असे छोटे छोटे पॅनकेक्स टाकून बनवू शकतो। फक्त फ्लेम मात्र सगळ्यांना लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची, कारण बारीक गॅसवर करत असताना मध्ये फ्लेम जास्त लागतो परंतु साईडला मात्र लागत नाही। त्यामुळे ॲज कम्पेअर्ड टू साईडचे जे पॅनकेक आहेत ते लवकर शिजत नाहीत। त्यामुळे थोडंसं तवा वगैरे हलवत आपल्याला ते शिजवावे लागतील, नाहीतर मग एक एक पॅनकेक जर तुमच्याकडे वेळ असेल तरी पण काढू शकता। एक 5 मिनिटं वाफ घेतलेली आणि पॅनकेक आता मारायचे आपल्या पलटी मारायच्या अगोदर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साजूक तूप। थोडंसं मी बाजूने सोडतीये म्हणजे इझिली ते पॅनकेक निघावेत। हे आपलं पॅनकेक झालंय रेडी। तर दोन्ही साईडने छान दाबून आपल्याला त्याला शिजवून घ्यायचंय, आलटून पलटून याला शिजवून घ्यायचे थोडंसं, आणि असे खरपूस छान शिजले की मग साईडला काढायचे। तर छान असे पॅनकेक झालेले रेडी, झटकेपट, पण ह्याच्यामध्ये ज्वारी आहे, दूध आहे, केळं आहे आणि शिवाय गुळाचा वापर केलेला आहे। त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे पॅनकेक आहेत। मुलांना टिफिनला जरूर द्या, कारण अतिशय सुंदर, टेस्टी आणि झटकेपट बनणारे आहेत। त्यामुळे अगदी आवडीने मुलं खातील। तर अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। दुसरा जो उरलेला पॅनकेक आहे ते पण मी ह्याच्यात जवळजवळ या 3 चमच्याच्या पिठामध्ये माझे 5 पॅनकेक तयार झालेले, एक थोडासा मोठा आणि बाकी आपण आधी केले तेवढे। तर हे असे पॅनकेक झाले आहेत रेडी। छान तूप सोडून आपण याला घेतलंय शिजवून व्यवस्थित। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचं नाहीये, नाहीतर फक्त ते करपतील आणि आतलं पीठ मात्र शिजणार नाही। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसे वाटले हे पॅनकेक ते तुम्ही सांगा। बनवलं तर कमेंट करा मला की कसे झालेत तुमचेही पॅनकेक। अतिशय सुंदर टेस्टी असे पॅनकेक रेडी होतात आणि अशाच नवनवीन रेसिपीज, हेल्दी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। पण आधी चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।